नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे फरसबीची सुकी भाजी. सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. त्यानंतर हिंग पावडर घालायची. लसूण घालायचा आणि हा लसूण 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा. लसूण परतून झाला की हळद घालायची. मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये बारीक कट केलेली फरसबी घालूया. आता ही फरसबी झाकण न ठेवता तेलामध्ये 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायची, म्हणजे तिचा कचवटपणा निघून जातो. चार मिनिट झाले आहेत. आता आपण चमच्याने परत एकदा मिक्स करून घेऊया. आता भाजीवर झाकण ठेवायचं आणि आणखी 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची. पाच मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. तर इथे आता फरसबी 50% शिजली आहे. या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही, म्हणून फरसबी थोडी शिजवल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचं, म्हणजे ते जळत नाही किंवा ठसका होत नाही. आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं. शेंगदाण्याचं कूट घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची. 5 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे. भाजी छान मऊ अशी शिजली आहे. आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर इथे आपली गरमागरम फरसबीची किंवा फ्रेंच बीन्सची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.